हाय फ्रेंड्स, वेलकम टू अवर रेसिपी शो। बरेच दिवस झालं भारत दौरा सुरू आहे आणि हा दौरा आता संपत आलेला आहे आणि अशामध्येच आपण जी कॉम्पिटिशन घेत होतो ती सुद्धा चालू होती आणि त्याचा जो रिझल्ट आहे तो सुद्धा 2 दिवसामध्ये तुम्हाला समजेल। शेवटचं एक जे बक्षीस राहिलेलं होतं ते कोणाला मिळालेलं आहे ते सुद्धा मी सांगेलच। तर आज आपण आलेलो आहोत मिझोराममध्ये येऊन आपण एक छान स्वीट पदार्थ करतोय। अगदी मोजक्याच 3 साहित्यापासून हा पदार्थ तयार होतो। सगळ्यांच्या घरी ते साहित्य अवेलेबल असतं। त्याचबरोबर थोड्याशा वेगळ्या चवीचा अशा पद्धतीचा हा पदार्थ किंवा अशा पद्धतीची ही रेसिपी कशी करायची ते पाहूयात। इथे आपण एक केळी घेतलेली आहे, याची साल मी काढून घेतलेली आणि आपल्याला ही मॅश करून घ्यायची। याच्याऐवजी जर ही केळी तुम्ही खिसून घेतली तरीही चालेल। आपल्याला छान मौसूद अशी ही केळी करून घ्यायची आहे। बाउल घेतलेला आहे आणि याच्यामध्ये ही केळी टाकून घेऊया आणि या केळीमध्येच आपल्याला टाकायचंय 1 कप तांदळाचं पीठ। त्याचबरोबर इथं आपण घेतलेला आहे पाव कप गूळ। आता हे आपल्याला हातानेच व्यवस्थित असं मिक्स करायचंय। केळी एकदा व्यवस्थित अशी एकत्रित केली की याच्यामध्ये आपल्याला टाकायचंय पाणी आणि पाणी टाकत असताना सुरुवातीला थोडंसं बेतानीच टाकायचं। आपलं पीठ अशा पद्धतीचं मळून झालेलं आहे। तर आता याच्यामध्ये आपण जो गूळ टाकलेला आहे तो गूळ पूर्णपणे वितळला पाहिजे। तर त्याच्यासाठी तयार केलेलं हे मिश्रण आपण साधारण एक 15 मिनिटांसाठी असंच भिजत ठेवणार आहोत। 15 मिनिट झालेले आहेत, आपलं पीठ भिजत होतं आणि याच्यामध्ये जे काही छोटे छोटे गुळाचे खडे आहेत ते अशा पद्धतीने त्याला पाणी सुटलेले म्हणजेच ते विरघळायला लागलेले। तर आता आपल्याला परत एकदा व्यवस्थित असं हे हलवून घ्यायचं आणि हलवत असताना याच्यामध्ये मीठ देखील टाकायचंय। मगाशीच टाकलं असतं तरी चाललं असतं किंवा आता टाकलं तरी काहीच हरकत नाही, अगदी चिमटभर, खूप जास्त नाही। आणि आणखीन थोडंसं याला मी सैलसर करून घेते। ज्या पद्धतीने आपण भजी करण्यासाठी पीठ मळतो तशा पद्धतीचं आपल्याला हे पीठ हवंय। तर इथे आपलं हे पीठ किंवा आपलं बॅटर तयार झालेलं आहे। आता आपण हे सोडायला घेऊयात। आपण पॅन मध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि हे जे तेल आहे ते अशा पद्धतीचा थोडासा पसरटच पॅन घ्यायचा शक्यतो। इथे छान असा रंग आलेला आहे आपल्या कोट पीठाला आणि आता आपण हा काढून घेणार आहोत। लो फ्लेम वरती आपल्याला हे तळून घ्यायचे जेणेकरून ते आतमधपर्यंत व्यवस्थित असे तळले जातात। आपल्या इथल्या एखाद्या पदार्थाची जर या पदार्थाशी तुलना करायची झाली तर आपण जे गुलगुले खातो, जे गुलगुले करतो, अगदी सेम तशाच पद्धतीचा काहीसा हा कोटपिठा लागतो। मिझोराम स्पेशल असा हा कोटपिठा अगदी 3 साहित्यापासून तयार होतो। त्याच्यामुळे मला असं वाटतं की घरी ट्राय करायला काहीच हरकत नाही। ट्राय केल्यानंतर तो तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि अशाच पद्धतीच्या छान छान वेगवेगळ्या नवनवीन सोप्यातल्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी रेसिपी शो या आपल्या रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आता उद्या रात्री ठीक 9 वाजता भेटूयात एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।